नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. लोणी येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचा 125वा जयंती समारंभ व 35वा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती. राहता तालुक्यातील लोणी येथे प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूह प्रवरानगर आयोजित सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचा 125वा जयंती समारंभ व 35वा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता डॉक्टर धनंजयराव गाडगे सभागृह प्रवरानगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळेस प्रथमतः प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीस्थानावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण केलं. त्यावेळी प्रवरा संस्थेच्या शाळेतील मुलामुलींनी पद्मश्री यांचे गीत गायले. त्यानंतर सभासदांनी प्रमुख अतिथी व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सहकार प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने माता, बंधू भगिनी, नागरिक उपस्थित होते. सभास्थळी पालकमंत्री डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागतपर भाषण केलं. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक भारत सरकार नामदार मुरलीधर मोहोळ यांची जबरदस्त एंट्री पाहायला मिळाली. त्यावेळी त्यांच्या गाडीचे सार्थ माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री मिलिंद जोशी, अखिल भारतीय साहित्य महामंडळ कार्याध्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रसिद्ध साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी साहित्य पुरस्कार घोषणा केली. त्यामध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विशेष सन्मान पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा परिसर पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार. अशा प्रकारे सर्व पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्यानंतर प्रमुख अतिथींनी आपले मार्गदर्शन केलं. तसेच प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की विखे पाटील घराणे हे एक सुसंस्कृत घराणे आहे. आज मला येथे आल्यानंतर पाहायला मिळालं. असा हा दिमागदार आनंदी सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी, श्रोत्यांसाठी चहा नाश्त्याची सोय केली होती. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ कार्याध्यक्ष माजी मंत्री मस्के साहेब, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, धनश्रीताई विखे पाटील, आमदार दाते सर, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी तसेच सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्यासाठी मित्रांनो, लोकरंजक साहित्य तर वाचाच, पण प्राधान्यक्रमाने नव्या पिढीने काय वाचावं असं जर मला विचारलं, मला आठवतं की माझ्या तरुणपणी वर्गात शिक्षक असं सांगायचे. आता मला
त्या गोष्टीची खरं म्हणजे खेद पण वाटतो आणि लाज पण वाटतो की माझे शिक्षक मला असं म्हणायचे की झोप येत नाही ना मग निबंध वाचा. मित्रांनो, निबंध वाचल्यानंतर जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही निबंधच वाचलेला नाही. निबंध वाचल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय होत असेल तर माणसाची झोप मोडते. जे साहित्य तुमची झोप मोडणार नाही ते साहित्य नव्हे. आणि म्हणून मित्रांनो, मी ज्या पद्धतीचं साहित्य लिहिलेलं आहे, आत्ताच मी आपल्या प्रवरानगर संस्थेला माझे 18 खंड प्रकाशित केलेले दिले. मी तुम्हाला हे नम्रपणे सांगेन की आपल्या महाराष्ट्राची वैचारिक घडण 2 व्यक्तींनी केलेली आहे. एक आहे आपले पहिले मुख्यमंत्री मान्य नामदार यशवंतरावजी चव्हाण आणि त्यांचे त्या काळचे सहकारी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये साहित्यिक आणि बुद्धिवंतांचा दर्जा काय होता? यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 5व्या मजल्यावरील कार्यालयाच्या शेजारी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षाची केली होती. आज आपण महाराष्ट्रामध्ये आपली जी सगळी पडझड पाहतो आहे मित्रांनो, लोक असं म्हणतात की राजकारण्यांनी केली. नाही, आपण वाचन कमी केलं, आपल्या जाणीवा बदलल्या, आपले प्राधान्यक्रम बदलले. मी तुम्हाला असं सांगेन, अत्यंत गंभीरपणे सांगेन, तुम्ही शेतकरी आहात म्हणून तर नक्कीच सांगेन, 100 रुपये भारतामध्ये लोक जेव्हा कमावतात तेव्हा त्यातले 40 रुपये धर्मकार्यावर खर्च करतात, उरलेले 40 रुपये लग्न कार्यावर खर्च करतात आणि 20 रुपये उपजीविकेसाठी खर्च करतात. तेव्हा तरी हा क्रम आपण बदलला पाहिजे. आपलं जीवन जर समृद्ध व्हायचं असेल तर समृद्धी मित्रांनो तर्काने येते, विचाराने येते आणि बुद्धीने येते. आपण ही साहित्यिक म्हणून तुम्हाला सांगेन की एकदा दिल्लीमध्ये 26 जानेवारीला पूर्वी कवी संमेलन व्हायचं आणि भारतातले सगळे कवी त्या कवी संमेलनाला पंडित नेहरू बोलवायचे. नेहरू अशी व्यासपीठावर निघाले आणि त्यांचा पाय घसरला, पायरी चुकली आणि तसे पडत होते. तेवढ्या त्यांच्या शेजारी हिंदीतले प्रख्यात कवी दिनकर होते. त्यांनी त्यांना हात दिला. आपल्याला लाभलेला पहिला पंतप्रधान किती मोठा होता ते त्वरित काय म्हटले की जब राजनीतिक लोगों का पैर फिसल जाता है तो साहित्य का काम है कि हाथ दे और उसको उठाए. मित्रांनो, ही आपली जी परंपरा आहे साहित्यिकाचं मोठेपण, म्हणजे आम्ही अलीकडे नेहमी सांगतो माणसाने शिल्प निर्माण केलं, निसर्गाने कंठनीला माणसाने संगीत निर्माण केलं. सुधारणा या माणसाच्या बाह्य जीवनामध्ये बदल घडवून आणत असतात आणि संस्कृती ही माणसाचा अंतरंग समृद्ध करत असते. त्यामुळे सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे. ही जी भूमिका विखे पाटील कुटुंबाची आहे ती मला अतिशय महत्त्वाची वाटते आणि त्यामुळे या पुरस्काराचं एक वेगळं मूल्य आहे. साहित्याचा आणि सहकाराचा खूप जवळचा संबंध आहे. सहकार क्षेत्राने साहित्य क्षेत्राला खूप वेगवेगळे विषय दिले, पण अपप्रवृत्ती जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत, त्या केवळ सहकार क्षेत्रामध्ये आहेत असं नाही. उर्धा माझी काळे गोरे हे सर्वच क्षेत्रामध्ये आहेत, पण केवळ सहकार क्षेत्रामध्ये जे नकारात्मक आहे त्याची चर्चा मराठी साहित्य विश्वामध्ये अधिक झालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आदरणीय डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या संदर्भामध्ये शिवाजी सावंत असतील, अरुण साधू असतील, डॉक्टर राजा मुंडवेडेकर असतील, या सगळ्या मान्यवर लेखकांनी लिहिलेलं आहे. पण सहकाराने समाज जीवनामध्ये जे सकारात्मक परिवर्तन घडवलेलं आहे त्याविषयी सुद्धा नव्या पिढीतल्या लेखकांनी लिहिलं पाहिजे. याचं कारण ज्यावेळी कुठल्याही
राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना स्वतःच्या दारामध्ये उभं करत नव्हत्या, त्यावेळेला त्यांना अर्थपुरवठा करण्याचं काम आमच्या पतसंस्थांनी आणि सोसायट्यांनी केलेलं आहे. हे सहकाराचं योगदान आपण विसरू शकत नाही. आणि त्यामुळं सहकाराने ग्रामीण जीवनामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडून आणलेलं आहे त्याविषयी सुद्धा नव्या पिढीतल्या लेखकांनी, शेवटी काळ जसा बदलत असतो तसा लेखकाचा काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत असतो. आणि त्यामुळं लेखकांनी, आज नव्या पिढीच्या लेखकांनी सहकार क्षेत्राविषयी लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे नव्या पिढीचे लेखक या संदर्भामध्ये निश्चितच पुढाकार घेतील अशी मला खात्री आहे. आज ज्यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं ते डॉक्टर सुधीर कुमार लवटे हे महाराष्ट्रातले खूप मोठं व्यक्तिमत्व. म्हणजे पु ल देशपांडे असं म्हणत असत की साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतका मर्यादित नाही, तर साहित्याने त्यापुढे जाऊन समाजासाठी केलं पाहिजे. पु ल देशपांडे यांनी स्वतःच्या प्रतिभेच्या बळावरती मिळवलेले 1 कोटी रुपये समाजातल्या विविध संस्थांना दिले. पुलंच्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर देणगी देणारा लेखक म्हणून डॉक्टर सुधीर कुमार लवटे यांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. आणि अशा योग्य व्यक्तीला आज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याचा मला अतिशय आनंद वाटतोय. अन्य लेखकांचा उल्लेख रावसाहेब कसबे यांनी केलेला आहे, त्यांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या निमित्ताने मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की लेखकाचं नेमकं खरं काम काय आहे. आज लेखकाचं खरं काम हेच आहे की त्यांनी सत्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे लेखक आपल्या लेखनातून, पत्रकार आपल्या बातमीतून, चित्रकार आपल्या चित्रकलेतून, शिल्पकार आपल्या शिल्पकलेतून सत्याचा शोध घेत असतो. आणि हा सत्याचा शोध घेत असताना लेखकाची एक जबाबदारी आहे, कारण सत्याला कुठलाही रंग नसतो. सत्य हिरव्या, पिवळ्या, निळ्या, भगव्या, केशरी, पांढऱ्या असं कुठल्याही रंगाचं नसतं. सत्य डाव्याही बाजूचं नसतं आणि सत्य उजव्याही बाजूचं नसतं. अभिवादन करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कृतीला वंदन करतो. आपला जिल्हा त्या नावाने ओळखला जातो त्या पुण्यश्लोक काही होतपर्यंतही त्यांच्याही पाऊस कृतीला मी अभिवादन करतो. जगाला शांततेचा संदेश देणारे आणि ज्यांनी आपल्याला प्रसाद दिला त्या ज्ञानेश्वर भाऊजींच्याही पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो. आणि प्रवर औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समाजाच्या वतीने सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील 125व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही पवित्र स्मृतीला या ठिकाणी मी अभिवादन करतो. आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनाही मी मानवंदन अर्पित करतो. या निमित्तानं या पुरस्कार वितरण समारंभाच्या साठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष माननीय मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉक्टर सुनील कुमार लवटे, आपल्या पुरस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे, या पुरस्कार समितीचे सन्मान्य सदस्य डॉक्टर एकनाथ पगार, डॉक्टर दिलीपराव धोंगे, डॉक्टर सरालकर, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब विखे पाटील, माझे विधानसभेचे सहकारी माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील, डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, आपल्या बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे,
जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, आपल्या कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार सन्मान्य पांडुरंग आव्हान, माजी नगराध्यक्ष कोपरगावचे विजयराव महाडणे, विनायकराव देशमुख, राजेश बर्जने, अमरनाथ किसान, इतर सर्व पुरस्कारार्थी ज्यांची घोषणा डॉक्टर रावसाहेब साहेब करणार आहे, म्हणून त्यांचा मुद्दाम नामोल्लेख करणे करतो त्यांचा अधिकार आहे. आणि उपस्थित सर्व या अतिशय मंगलमय कार्यक्रमाकरता जमले सर्व माझे सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी, सर्व माझे शेतकरी बांधव, प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांचे सेवक, बंधू भगिनी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, आज बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं देण्यात येणाऱ्या साहित्य कलागौरव पुरस्काराच्या निमित्तानं आज आपण सर्व सहकारी चळवळीचे कार्यकर्ते, तसेच सर्व साहित्यिक व कला उपासकांच्या उपस्थितीत आजचा सोहळा संपन्न होतोय. सर्वांना माझा विनम्र नमस्कार. प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समूह प्रवरानगर यांच्या मार्फत सहकारी कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने आज 35वा साहित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होत आहे. हा समारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक गिरीश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होते. या समारंभाला मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटीलजी, निवड मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक रावसाहेबजी कसबे, समिती सदस्य प्राध्यापक एकनाथ पगार, दिलीप धोंडे, व्यासपीठावर उपस्थित या परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, माझ्याबरोबर ज्यांचा सत्कार झाला ते सर्व पुरस्कारार्थी आणि प्रवरानगर परिसरातून या समारंभाला उपस्थित असलेले तुम्ही हजारो प्रवरानगर नागरिक बंधू आणि भगिनी, मी सुरुवातीलाच हा पुरस्कार आपण सर्वांनी मला दिला त्याबद्दल अत्यंत नम्रपणे, कृतज्ञपणे आपले आभार मानतो. मित्रांनो, मी अनेक पुरस्कारांचा यापूर्वी मानकरी होतो, पण साहित्यिकाच्या समारंभाला, साहित्यिक पुरस्काराच्या समारंभाला अख्खं गाव लोकं हा महाराष्ट्रातला माझा पहिला अनुभव आहे. ही पुण्याई पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांनी या ठिकाणी निर्माण केली अशी माझी विनम्र श्रद्धा आहे. खासदार आणि मंत्री असलेले बाळासाहेब विखे पाटील यांचा माझा कामातला परिचय होता आणि आता मी डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांचं काम पाहतो आहे. एखादं कुटुंब त्याचं खानदानी पण कसं ओळखायचं असं जर तुम्ही मला विचाराल, मला मगाशी स्वागत करताना
तुम्ही असं पाहिलं असेल, गोष्ट छोटी आहे पण ती अत्यंत वर्तमानामध्ये मोठी अशासाठी आहे की नामदार विखे पाटील यांनी पदस्पर्श केला. तुम्ही तेव्हा सत्तेच्या उच्च सिंहासनावर असता आणि तुमचा मूलभूत नम्रतेचा संस्कार जपता. मगाशी आमचे कलाकार म्हणजे ते बरोबर आहे की याच्यापेक्षा उच्च स्थानावर त्यांनी असायला पाहिजे. हे तीन कार्यांसाठी मी बोलत मित्रांनो. आपल्याकडे विशेषतः सहकारामध्ये महाराष्ट्राची सहकाराची दुरावस्था. मी कोल्हापूरून आलेलो आहे. आमच्या परिसरातील अधिकांश कारखाने खासगी झाले आहेत. महाराष्ट्रातले अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झालेले आहेत. पण मी असं पाहतो की प्रवरानगरमधला कारखाना तर सोडाच, एकही संस्था, एकही शाळा, एकही बालमंदिर खालसा झालेलं नाही. असं अनुचित साम्राज्य ज्या विखे परिवाराने या प्रवरानगरला निर्माण केलं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता माझ्यासारख्या साहित्यकाराच्या मनात आहे. असं नाही आहे की तुम्ही 1 लाख रुपये दिले म्हणून मी तुमची प्रशंसा करत आहे. मी अत्यंत साहित्यामध्ये चोखंदळ असलेला मनुष्य आहे. मी फार काही कथा कादंबऱ्या आणि कलांना लिहिलेल्या नाही. माझी लिहिण्याची एक नजाकत आहे. आपण पाहतो की 20व्या शतकामध्ये तुम्ही जे साहित्य वाचत मोठे झालात, 20व्या शतकाच्या मध्याला कथा कादंबऱ्या वाचणं म्हणजे साहित्य वाचणं असा एक रिवाज होता. अख्खं 20वं शतक त्याच्यावर राज्य कुणाचं होतं तर ललित साहित्याचं होतं. मी तुम्हाला सांगतो 21वं शतक उजाडलं आणि साहित्याने आपली कूस बदललेली आहे. रंजक साहित्य माणसाला क्षणिक मनोरंजन करतं, सुख देतं आणि माणसं अशी तशीच राहतात. पण जर तुम्ही वैचारिक साहित्य वाचाल, संशोधनात्मक साहित्य वाचाल, संपादित साहित्य वाचाल तर तुमच्या असं लक्षात येईल की जगातील जे प्रगल्भ समाज आहे ते कसे घडले असे जर तुम्ही पाहाल तर त्यांनी वैचारिक साहित्य वाचून आपली घडण केलेली आहे. आपल्या देशाला मित्रांनो 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली. वाट पाहत असतात. आपण असं सहकार्य दिलं, असं ते तुम्ही पुढे द्यावं अशी विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कारांचे वितरण केलं जाणार आहे. प्रथमतः पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विशेष सन्मान पुरस्कार 2025. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विनीत जोशी सर यांच्या शुभ हस्ते हे सर्व पुरस्कार वितरित केले जात आहेत. मी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विशेष सन्मान पुरस्कार 2025 माननीय डॉक्टर श्री वसंतराव ठोंबरे वैजापूर यांच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकाराचा कल्पवृक्ष या पुस्तकास रक्कम रुपये 11,000, स्मृतिचिन्ह, शाल, बुके व लढत भाग 1-2 पायोनियर, सहकार धोरी व देह वेचावा कारणी आणि प्रवाह राईट्स हे ग्रंथ देऊन या ठिकाणी वसंतराव ठोंबरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. माननीय डॉक्टर वसंतराव ठोंबरे वैजापूर यांना या वर्षीचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विशेष सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बहाल केला जातो आहे. मनपूर्वक धन्यवाद.
यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार 2025 हा प्राध्यापक संगीत तपासे लोणी यांच्या काठावरची माणसं या कथासंग्रहाला रक्कम रुपये 7,000 स्मृतिचिन्ह शाल बुके व चरित्र ग्रंथ देऊन या ठिकाणी बहाल केला जातो आहे। डॉक्टर संगीत तपासे सपत्नी डॉक्टर कल्पना पलगणवन मॅडम या त्यांच्या सहचार्याने आणि सपत्नीने हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला आहे। काठावरची माणसं या कथासंग्रहाला प्रवरा परिसराचा हा पुरस्कार आहे। जोरदार टाळ्या या पुरस्कारासाठी झाल्या पाहिजे। यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार 2025 मान्य श्री श्रीकांत कासर संगमनेर यांच्या दुर्ग वैभव या ग्रंथाला रक्कम रुपये 11,000 स्मृतिचिन्ह व लढत भाग 1-2 सहकार धोरी पायोनियर देहरेचा कारणी आणि प्रवाही ग्रंथ देऊन या ठिकाणी हा सन्मान बहाल केला जातो आहे। मनपूर्वक धन्यवाद। यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार 2025 हा पुरस्कार जातो आहे माननीय श्री संतोष भालेराव यांच्या लालायल्लू या कादंबरीस रक्कम रुपये 11,000 स्मृतिचिन्ह व चरित्र ग्रंथ देऊन हा पुरस्कार या ठिकाणी संतोष भालेराव यांना सपत्नीक या ठिकाणी बहाल केला जातो आहे। यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्य सेवा पुरस्कार 2025 हा पुरस्कार सातारा येथील माननीय श्री दिलीप जगताप यांना नाट्य सेवेबद्दल रक्कम रुपये 25,000 स्मृतिचिन्ह व चरित्र ग्रंथ भेट देऊन या ठिकाणी हा पुरस्कार त्यांना सपत्नीक या ठिकाणी बहाल केला जातो आहे। दिलीप जगताप सातारा मनपूर्वक धन्यवाद। यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार 2025 हा निफाड येथील माननीय श्री प्रसाद अंतरवेलीकर यांना कलेच्या सेवेबद्दल रक्कम रुपये 25,000 स्मृतिचिन्ह व चरित्र ग्रंथ देऊन या ठिकाणी बहाल केला जातो आहे। माननीय श्री प्रसाद अंतरवेलीकर यांना कलेच्या सेवेबद्दल हा पुरस्कार सपत्नीक या ठिकाणी बहाल केला जातो आहे। यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार 2025 हा पुरस्कार सांगली येथील माननीय श्री अंतांबर शिरडोणकर यांना कलेच्या सेवेबद्दल रक्कम रुपये 25,000 स्मृतिचिन्ह व चरित्र ग्रंथ देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते बहाल केला जातो आहे। माननीय श्री अंतांबर शिरडोणकर यांना कलेच्या सेवेबद्दल हा पुरस्कार या ठिकाणी बहाल केला जातो आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते तमाशा कलावंत म्हणून अखंडपणे त्यांनी आपली कला सादर केली त्याबद्दल त्यांच्या कलेचा गौरव या ठिकाणी केला जातो आहे। यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार 2025 हा पुरस्कार माननीय डॉक्टर एच.डी. देशपांडे कोल्हापूर यांना मराठी नवसमीक्षा उद्गम आणि विकास या समीक्षा ग्रंथात रक्कम रुपये 25,000 या ठिकाणी दिला जातोय। प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार 2025 हा पुरस्कार मुंबई येथील माननीय डॉक्टर मीनाक्षी पाटील यांच्या उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता या समीक्षा ग्रंथात रक्कम रुपये 51,000 रुपये व स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी बहाल केला जातोय। डॉक्टर मीनाक्षी पाटील यांना आतापर्यंत जे काही पुरस्कार मिळालेले आहेत त्या पुरस्कारांच्या सर्व रक्कम त्यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांच्या कार्याला बहाल केलेल्या आहे आणि याही वर्षी आजच्या पुरस्काराची 51,000 रुपयांची रक्कम त्यांनी इंदोर येथील पुनर्हृदय
पतपत्रिका या मासिकाला बहाल केली आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि या वर्षीचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जो मानाचा पुरस्कार समजला जातो, हा पुरस्कार रक्कम रुपये 1 लाख रुपये दिला जातोय कोल्हापूर येथील माननीय डॉक्टर मोहोळ साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांचं मान्यवरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. महानगराचा चेहरा पण आपल्या काळात बदलला आहे. तो आज पुन्हा मग मेट्रो शाळा असेल, पुण्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मोहोळ साहेब उत्तम प्रकारे पुण्याचं सगळं एकूणच चेहरापणा बदलण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदा जे लोकसभेवर निवडून गेले आणि मला अतिशय आनंद होतो सांगण्यामध्ये ते माझे तसे जुने मित्र आहेत, परंतु आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर सहकार खात्याच्या आणि विमान वाहतूक खात्याच्या राज्यमंत्री पदाची त्या ठिकाणी त्यांना संधी मिळाली. आज सहकार मंत्रालय पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर त्या सहकार विभागाची धुरा सांभाळत असताना अनेक आमूलाग्र बदल सरकार क्षेत्रामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारची जी आदरणीय अभिप्रायाची इच्छा आहे ते अनुसरून माननीय मोहोळ साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत. आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानाच्या विकासाकरता सुद्धा त्याचं सातत्यानं या विमानतळाच्या विकासामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि मुळात ते सुद्धा आपल्यामध्ये इतर त्यावेळी आपण त्यांचा सत्कार करू, गौरव करू. मला वाटतं आज सर्व पुरस्कार प्राप्त जे साहित्यिक आहेत, कला आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सहकार मंडळीमध्ये जे आज आपण सगळे आलेला आहे, मला वाटतं की सहकार मंडळीत म्हणून आनंदित झालेली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल. तर म्हणजे मला प्रवरांगाची गंगारा या साहित्य पुरस्कार सोहळ्यातून मराठी सारस्वतांचा सन्मान करण्याचे मोठे भाग्य आपल्या प्रवरा मंडळाला नेहमीच आपले आहे. साहित्य कला आणि संस्कृतीची अभिवृद्धी जपण्याचा सातत्यानं आपल्या प्रवरापर्यंत आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. मला वाटतं अशा पुरस्कार सोहळ्यातून आमच्या सगळ्यापर्यंत अधिक पाठबळ मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं मान्य डॉक्टर दिलीप जोशी साहेब, डॉक्टर रावसाहेब कसबे, इतर साहित्य पुरस्कार प्राप्त सगळ्या गृहिणींचं, सगळ्या मान्यवरांचं आणि तुम्ही समोर बसलेले जेवढे आपल्या प्रवरा परिवाराचे सर्व सदस्य आहेत, आपण आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित झालात. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही या वर्षामध्ये प्रसिद्ध झालेली उत्तम प्रकारची जी पुस्तकं असतात, उत्तम प्रकारचे जे ग्रंथ असतात, त्यांना एक पुरस्कार देत असतो. आणि हा पुरस्कार साधारणतः आम्ही जो देतो त्याची रक्कम ही बऱ्यापैकी जरी नसली तरी पण ती आमचे सगळे मोठे लेखक ती मान्य करतात. आणि त्यामुळे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार पहिला जो दिलेला आहे म्हणजे तो नवसमीक्षा उद्गम आणि विकास हे कोल्हापूरचे डॉक्टर H.V. देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. आणि उत्तम समीक्षा ग्रंथ खरं म्हणजे वाङ्मयाच्या कोणत्याही शाखेत, मग ते इंग्रजी असो, हिंदी असो, मराठी असो किंवा आणखी कुठल्याही भाषेचं कळवणं, जे भाषा शिकतात आणि शिकवतात, या सगळ्या लोकांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा. यासाठी तो जो ग्रंथ आहे त्याला जो पुरस्कार आम्ही दिलेला आहे
तो आतूर उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता हा जो डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथाला तो देण्यात आलेला आहे आणि त्याची रक्कम 51,000 आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये आता रुपया जास्त घरंगाळत चाललेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मला राधाकृष्णजींना विनंती करावी लागणार आहे, मागे जशी एकदा केली होती तशी, की आता आपण पुढे पुढे कधीतरी हे जरा अवमूल्यन झालेलं आहे रुपयाचं काहीतरी करू आणि ती रक्कम वाढू. आणि शेवटचा जो पुरस्कार आहे, ज्याने आयुष्यभर आपल्या लेखणीने मराठी भाषेची सेवा केलेली आहे, असा एक महान ग्रंथकार शोधावा लागतो आणि त्याला आम्ही एक महत्वाचा पुरस्कार देतो. त्याचं नाव आहे जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्कार कोल्हापूरचे डॉक्टर सुनील कुमार लोटे यांना देण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी या सगळ्या पुरस्कार प्राप्त लेखकांचे, कलावंतांचे आणि कवीचे मी सर्व आभार मानतो. आणि आपण अहिल्यानगर जिल्हा पुरस्कार जो दिलेला आहे तो संतोष भालेराव यांच्या यल्लायू या कादंबरीत दिलेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार हा माननीय दिलीप जगताप सातारा यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर माननीय श्रीकांत कासत संगमनेर यांच्या दुर्गम वैभव या पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते आपल्या संगमनेरचे आहेत आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हे जेवढे किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये त्या किल्ल्यांचे फोटो काढलेले आहेत आणि ते संकलित केलेले आहेत. सहकार व नागरी विमान वाहतुकीचे मंत्री नामदार श्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा थोड्याच वेळात कार्यक्रमाची घेणार आहे. त्यांनी यायला थोडा विलंब झालेला आहे, तरी त्यांची उपस्थिती काय धरून मी या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आपल्या प्रवरा उद्योग समाजाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. प्रत्येक वर्षी पद्मश्रींच्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकार हा जयंती दिन हा शेतकरी दिन म्हणून साजरा करतो. म्हणून शेतकरी दिनाच्या निमित्तानं मी सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपल्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या अध्यक्षतेत आणलेल्या माननीय विनंती जोशी असतील, त्यांच्या सभेत आलेले सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कलाकार व साहित्य मनापासून प्रयोग करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सुद्धा मी या निमित्तानं मनापासून स्वागत करतो. आज यंदाचा जो सोहळा आहे त्याला आगळेवेगळं वैशिष्ट्य आहे. कारण पद्मश्रीची 125वी जयंती आपण यावर्षी साजरी करतो आणि या पुरस्काराच्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे. दुसरं, यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरा होतो आणि तो जगाची जी मुख्य संस्था युनेस्कोच्या वतीने हा सहकार वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरा होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला.
मी त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क लोणी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.